प्लॅनिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जर कोणती खूप इम्पॉर्टंट जर गोष्ट असेल तर ती आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग कशाची, प्लॅनिंग का करावी, केव्हा करावी, त्याचे फायदे काय आहेत, या सर्व गोष्टी. मित्रांनो, तुम्ही सध्या एका खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी पिरियडमध्ये आहात. हा पिरियड, हा वेळ पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही, हा कधीतरी येत असतो. हे प्लॅनिंग खूप महत्त्वाची. आपण कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने करणार आहेत, कोणत्या क्रमात करणार आहेत, या गोष्टीला आपण प्लॅनिंग म्हणतो. तर कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कोणतंही सक्सेस मिळण्यामागचं कारण म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्लॅनिंग, अतिशय. आणि आपल्याला काय करायचं या SSC मध्ये, या 10वी मध्ये? पहिलेही शासनाने काही सिलेबस कमी केला असेल, काही शॉर्टलिस्ट तरी केले असतील, खूप पर्सेंट काहीतरी त्यांनी डाऊन केला असेल, कमी केलं असेल, जे काय असेल ते. आपण त्या सिलेबसचा विचार न करता आपण आपल्या फ्युचरचा विचार करूयात, आपण आपल्या भविष्याचा विचार करूयात. फ्युचर. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी सायन्स घेतील ना 10वी झाल्यानंतर. दे वॉन्ट सुप्रीम फॅसिलिटी, दॅट इज सायन्स. सायन्स घेतील. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स असतं. आणि या सगळ्यांचा जर अभ्यास करायचा म्हणलं तर आपल्याला सगळ्यात अगोदर बेसिक कॉन्सेप्ट आपल्या अतिशय क्लिअर पाहिजेत, व्हेरी क्लिअर. जर बेसिक कॉन्सेप्ट असतील क्लिअर तर आपल्याला पूर्ण जर्नी 11th 12th त्यानंतर तुमचं जे डिग्री असेल ते UG PG या सगळ्यांसाठी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सायन्स शिकत असताना आपण काही पर्सेंट शिकू शकत नाही. की बोर्डानं काहीतरी 20% कमी केले, 30% कमी केले, उरलं 70%, आपण तेवढाच अभ्यास करू आणि आपल्याला चांगले मार्क पडतील. मे बी तुम्हाला 10वीला चांगले मार्क पडतीलच, तेवढाच अभ्यास केला तर, तेवढाच लिमिटेड अभ्यास केला तर. पण तुम्ही जर पूर्णपणे जे बुकमध्ये जे सगळं सांगितलंय त्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर युअर फ्युचर विल बी सो ब्राईट. जबरदस्त फ्युचर तुमचं ब्राईट होणार आहे जर तुम्ही पूर्णपणे संपूर्ण अभ्यास केला तर. अर्धवट जमणार नाही. इथं अर्धवट जमणार नाही, इथं पूर्ण स्टडी करावं लागणार आपल्याला. आणि अगदी खोलापासून अगदी बॉटम टू टॉप ती मी करून घेणार आहे तुमच्याकडून, तुम्ही साथ दिली तर. मी गॅरंटी देतो तुम्हाला, मी 100% गॅरंटी देतो की बॉटम टू टॉप स्टडी तुमची मी घेईल. आणि ती देखील 100%. त्यातला कोणताच पार्ट निग्लेक्ट न करता, न सोडून देता सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतोय. पण तुम्ही जर प्लॅनिंगला फॉलो केलात तर. काय आहे नेमकी प्लॅनिंग आपली, काय आहे ती पाहूयात. आपली प्लॅनिंग खूप सोपी आहे. आपल्या सिलेबसमध्ये एकूण 20 चॅप्टर्स आहेत. 20 चॅप्टर्स. त्याचे फर्स्ट टर्मला 10 असतात, सेकंड टर्मला 10 असतात. या 20 चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 20 पैकी 20. यापैकी सरकार कोणत्या चॅप्टरला सोडून द्या म्हणेल, कोणत्या चॅप्टरचा अभ्यास करू नका म्हणेल, याच्याशी घेणं देणं ठेवू नका. कारण मी तरी 20च्या 20 चॅप्टर शिकवणार आहे. आणि मे बी द मीडियम कॅन डिफर. मीडियम बदलू शकते. काही वेळेस ऑफलाईन शिकवता येईल आपल्याला जेव्हा आपले क्लासेस सुरू होतील. सध्या तसे नाहीत तर आपण ऑनलाईन शिकत आहोत. आय डोंट केअर अबाउट मीडियम, आय डोंट केअर अबाउट द पाथ, आय केअर ओनली अबाउट डेस्टिनेशन.
मार्ग कोणता आहे इट्स नॉट इम्पॉर्टंट. द इम्पॉर्टंट थिंग इज आवर गोल, आवर डेस्टिनेशन, आवर फायनल पॉईंट. समजतंय मी काय म्हणतोय ते? फायनल पॉईंट काय? 20 चॅप्टर्स कसे? बॉटम टू टॉप, बॉटम टू टॉप, होली सोली, सर्वच सगळं खरडून. असं खिचडी खाता कशी खाता घरची, असे एकदम खरडू खरडू खाता ना. अरे मग खाताना एवढं जर खरडून खात असताल तर घेताना देखील 100% घ्या ना, तर सक्सेस मिळेल. अन्यथा नाही, अन्यथा नाही. तुम्ही जर 100% स्वतःचा जर वापरलात तर तुम्हाला रिझल्ट देखील 100%च मिळते. पण त्यात तुम्ही जर गुंजाईश केली, एवढा करू तेवढा करू, हे सोडून देऊ ते राहू देऊ, ना 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 ना, इट्स नॉट गोना वर्क. ते काम करणार नाही. कोणत्याही मेथड ना असो का, आपण ऑफलाईन शिकूत, आपण ऑनलाईन शिकूत, भारी शिकूत, दोन्हीमध्ये सारखंच. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आधी पाहू. ऑफलाईनमध्ये तुम्हाला वर्गात येता येईल, वर्गात बसता येईल, मित्रांसोबत मैत्रिणींसोबत गप्पा मारता येतील, मस्तपैकी हसता खेळता येईल मैत्रिणींसोबत मित्रांसोबत. वर्गामध्ये बसता येईल, फॅन फुकटचं वारं खाता येईल. ओके, या गोष्टी. शाळा सुरू झाल्या शाळेचे डबे खाता येतील, शाळा बुडवता येतील, ट्युशन सुरू झाले ट्युशन बुडवता येतील. ऑफलाईनचे ते फायदे. बरं, हाऊ ऑनलाईन इज डिफरंट? ऑनलाईन कसं डिफरंट आहे? काहीच नाही, फक्त तुम्हाला फिजिकल क्लास मिळणार नाही. ही खंत आहे, मात्र ही खंत आहे. पण ऑनलाईनची बेनिफिट याच्यापेक्षा जास्त आहेत. याच्यापेक्षा जे टेम्पररी तुम्ही तात्पुरतं क्षणिक सुख मानताय, क्लासमध्ये येणं, गप्पा मारणं, इकडं तिकडं जाणं, तोंडवरी करून हसणं, दातं काढणं, हे ऑफलाईनची बेनिफिट आहेत. दीज आर टेम्पररी बेनिफिट्स. दीज आर टेम्पररी बेनिफिट्स. हे फक्त तात्पुरते आहेत. यू शुड लुक ॲट द परमनंट बेनिफिट्स ऑफ ऑनलाईन टीचिंग. तुम्ही या ऑनलाईन टीचिंगकडे पाहिलं पाहिजे. का पाहिलं पाहिजे? सगळ्यात मोठा रिसोर्स वी हॅव इन युअर हँड्स इज टाइम. ऑनलाईन शिकायला भरपूर टाइम मिळते आपल्याला. आपलं रेग्युलर लेक्चर जर पाहिलं आपण तर 1 तास 50 मिनिटाचं 40-45 मिनिटात असते. बट ॲट ऑनलाईन आपण सकाळी 2 तास घेतोय. विद्यार्थी खूप आणले की मला खूप वाईट वाटते, खूप बेकार वाटले मला. काही विद्यार्थ्यांना, सर्वच विद्यार्थ्यांना, आय हॅव कॉल्ड ऑल स्टुडंट्स, सगळ्यांना फोन केलाय मी, सगळ्यांना पर्सनली मी मेसेज केलाय की क्लासेस सुरू झाले आहेत, झूमवरती क्लासेस सुरू झालेत, यूट्यूबचे व्हिडिओ मी टाकतोय, क्लास जॉईन करा, ॲडमिशन करून घ्या, नुकसान होईल. कित्येक वेळेस मी फोन करून सांगितलंय. पण पालकांना देखील गरज नाही असं वाटतंय मला. अरे पालकांना गरज असो नसो, तुम्हाला गरज पाहिजे ना. तुम्हाला शिकायचंय ना, तुम्हाला मोठं व्हायचंय, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या, तुम्हाला 100% बनायचंय. रिझल्ट तर चांगला मिळवायचा आहे, पण नॉलेज देखील गेन करायचंय. जर तुम्ही हा वेळ जर वाया घातला, हा जो ट्रान्झॅक्शनल पिरियड चालू आहे, आता ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, याच्यातला वेळ मार्च 17ला लॉकडाऊन लागले, म्हणजे लॉकडाऊन म्हणता येत नाही, मार्च 17ला आपले क्लासेस बंद झाले. आणि ॲट 27 मार्च, 27 मार्चपासून आपले ऑनलाईन क्लास सुरू झालेत. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी मला रिस्पॉन्स दिला. आणि त्यानंतर हळूहळू त्यांचं माइंड मी प्रिपेअर करून, त्यांना ऑनलाईन एज्युकेशन कसं असते ते दाखवून, त्याच्यात त्यांना सॅटिस्फाय केलं आणि त्यांना झूममध्ये, म्हणजे लाईव्ह इंटरॅक्टिंग क्लासेसमध्ये इन्व्हॉल्व केलं. पण त्यात खूप जण राहिले. खूप जणांना कोणत्याही अडचणी त्यांनी सांगितल्या ज्या एक्झिस्ट राहत नाहीत. मोबाईल नाहीत. अरे मोबाईल नाहीत, इतर जर क्लास सुरू असले असते तुम्ही 5-7 हजार रुपये खर्चून मोबाईल घेतला असता का नाही? मग तुम्ही आता घेऊ शकत नाहीत. बरं, 1-2 तास कुणाचा मोबाईल तुम्ही वापरू शकत नाहीत. तेवढा तर असेल तुमच्याकडे तेवढा तर क्रेडिट तुमचा असेल घरामध्ये की तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात मोठा रिसोर्स इथं भेटतोय आपल्याला. पण काही जण त्याचा लॉस करून गेलेत, स्वतःचा लॉस करून गेलेत. वेळ गेली नाही,
वेळ गेलेली नाही, आणखीन भरपूर चॅप्टर्स राहिलेत. मी आय थिंक चारच चॅप्टर शिकवलेत. मी फक्त 4 चॅप्टर शिकवलेत. तुम्ही जॉईन करा क्लास. आत्ताही वेळ गेलेला नाही, खूप जण जॉईन झाले नाहीत. ऐका माझं, नंतर डबल शिकवणार नाही बरं का मी. जेव्हा रिअल क्लासेस सुरू होतील, आय वोंट टीच रिपीट. जे राहिलं असेल त्या पुढचं शिकवणार मी. मागचं थोडंसं रिव्हिजन घेतलं जाईल, फक्त रिव्हिजन. पण तुम्हाला जर लाईन टू लाईन बेसिक बॉटमपासून शिकायचं असेल तर तुम्ही क्लासेस जॉईन करा प्लीज. ऑनलाईन क्लासचा तो फायदा आहे जे आपल्याला टाईम मिळतोय भरपूर. आपण घरी असतो, आपल्याला रिस्ट्रिक्शन कमी असतात. वी आर फ्री. आपण फ्री असतो. किती मेहनत घेऊ शकतो आपण. टाईम भरपूर आहे आपल्याकडे. फ्री आहोत. जबरदस्त मेहनत होऊ शकते. त्यानंतर गरजा गोंधळ नसणार. वर्गामध्ये चाऊची ह्याचं दुखायला, काहीतरी दुखायला, सरीचं डोकं दुखायला, ह्याला काहीतरी पोट दुखायला, ह्याला हाकाला तिकडं, ह्याचं काहीतरी झालंय, काहीच नसणार आहे. झिरो डिस्ट्रॅक्शन्स. ही अत्यंत फायदा आहे ऑनलाईन क्लासेसचा. आणि खूप जण त्याचा उचलायला फायदा. कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या सगळ्यांना, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही या ऑनलाईन क्लासेसचा फायदा घेतायत म्हणून. बट नाव, पण आत्ता आपल्याला हा फायदा, हा बेनिफिट ऊंचाई पर लेना जाना है. ऊंचाई पर, बहुत ऊपर. उसके लिए प्लानिंग बहुत इंपॉर्टेंट है. प्लानिंग करनी पड़ेगी. प्लानिंग क्या करनी पड़ेगी? फायदे लक्षात आले. ऑनलाईनचे फायदे लक्षात घ्या. वेळ महत्वाची, वेळ वाया घालू नका प्लीज. आणि हे सगळे बेनिफिट जर लक्षात घेतले, आपण घरी बसून शिकायलात, मोबाईलवरती शिकायलात, म्हणजे काय सर कमतरता आहे का? अरे काहीच कमतरता नाही. ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवलं चाललंय का? टीचिंग होते का? हो, होत आहे. ॲब्सोल्युटली. सर एकदम बेसिक होतंय का? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायलात का? ॲब्सोल्युटली. कन्सेप्ट देखील क्लिअर व्हायलात. सर एक्झाम व्हायलात का? आम्हाला माहित नाही एक्झाम होतात का? अरे एक्झाम देखील होत आहेत, परीक्षा देखील आहेत. सर पेपर चेक करून भेटायलेत का? पेपर ऑल्सो गॉट चेक्ड. पेपर देखील चेक होत आहेत. विश्वास नसेल तर मित्रमैत्रिणींना विचारा, सांगतील ते. पेपर चेक व्हायलेत. सर सगळ्यात मोठा प्रश्न विचारू का? विचारा. काय सर नोट्स देत आहेत का? नोट्स मात्र, अरे नोट्स देखील देतोय. घरपोच म्हणतात नाही, तुम्हाला यावं लागते तुमच्या घरी नेण्यासाठी. घरपोचही दिल्या असत्या, पण कोरोना इज स्टॉपिंग मी फ्रॉम दॅट. नोट्स मिळत आहेत का? ॲब्सोल्युटली नोट्स देखील मिळत आहेत. पेपर एक्झाम व्हायलात का? हो होत आहेत. पेपर चेक व्हायलात का? हो. नोट्स मिळत आहेत का? हो. अरे नोट्स पण मिळत आहेत तुम्हाला. DPP देखील मिळत आहे. वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओज देखील मी टाकत आहे ग्रुपवरती. काय पाहिजे? ऑफलाईन मध्ये तर एवढंही करता येणार नाही. रिअल क्लासेस सुरू झाले तर एवढं करता येईल का? मला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवता येईल का? नो. बिकॉज वी आर लेस ऑफ टाइम इन दॅट पिरियड. त्यावेळेस आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. नाव वी गॉट टाइम. टीचिंगसाठी वेळ. क्लिअर कन्सेप्ट केल्याशिवाय पुढे जातच नाही. डाऊट क्लिअरन्सचा सेपरेट क्लास आहे. एक्झाम व्हायलात का? हो होत आहेत. पेपर चेक ॲब्सोल्युटली. नोट्स 100%. एवढं जर मिळत असेल तर तुम्हाला अभ्यास करायला काय बिघडते? केला पाहिजे ना तुम्ही अभ्यास. जबरदस्त केला पाहिजे ना. हो. मग सर प्लॅनिंग सांगा. प्लॅनिंग खूप सोपी आहे. प्रत्येक पिरियडच्या अगोदर तुम्हाला प्री रिडिंग करायची आहे, म्हणजे करायची आहेच. प्री रिडिंग इज मस्ट. अत्यंत महत्वाची आहे प्री रिडिंग. प्री रिडिंग करताल. व्हॉट इज प्री रिडिंग? प्री रिडिंग मीन्स शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला बुक व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचंय. ब्रीफ रिडिंग करायची. ब्रीफ रिडिंग आणि शब्दांचे अर्थ जाणून घ्या. व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करा. चान्स आहेत भरपूर. प्री रिडिंगचे फायदे हे की तुम्ही जर ब्रीफ रिडिंग केली
तर तुम्हाला शिकवताना झिरो ऑब्स्टॅकल येतील, काहीच अडचण येणार नाही. सर प्री रिडिंग करताय आम्ही, खूप छान गोष्टी. पोस्ट रिडिंग देखील महत्वाची आहे. पोस्ट रिडिंग इज ऑल्सो ॲज इम्पॉर्टंट ॲज प्री रिडिंग, ॲज इम्पॉर्टंट ॲज. शिकवल्यानंतर देखील वाचा मस्तपैकी. डेली DPP सॉल्व करायचे. डेली प्रॅक्टिस पेपर जे मिळत आहेत त्यांना सॉल्व केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक कन्सेप्ट, कोणता शब्द लक्षात नाही, इंटरनेट तुमच्याकडे आहे, अवेलेबल आहे, रिसोर्सेस तुम्ही यूज करा, त्यांचं ॲप्लिकेशन करा, त्यांना यूज करा. वेगवेगळे ॲप्स आहेत बायजूस सारखी, ते तुम्ही यूज करू शकता, युटिलाइज करू शकतात. DPP रोज सॉल्व करायची, माझ्या व्हॉट्सअपवरती सेंड करायची तुम्हाला. खूप जण कंटाळा करायचे, अजिबात करू नका. मी DPP सॉल्व केल्याशिवाय एंट्री देणार नाही तुम्ही पुढे. लक्षात ठेवा ती गोष्ट. DPP सॉल्व करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक एक्झाम, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट बघा, प्रत्येक एक्झाम इमानदारीनं, फेथफुली, ऑनेस्टली, मनातून, हृदयातून सोडवायची. जो वेळ दिलाय त्या वेळापूर्वी मस्तपैकी अभ्यास करून, उद्या परीक्षा आहे, आता टाकलं मी ग्रुपवरती नोटीस टाकलेली आहे. पेपर पडला की 2 तासात 1 तासात जे काही टाईम ठरला आहे आपला, त्या वेळेत पेपर पूर्ण करणे, त्याला मस्तपैकी स्कॅन करून लगेच माझ्या व्हॉट्सअपवरती सेंड करणे दिलेल्या वेळेमध्ये. ही एक्झाम तुम्हाला मनातून सोडायची. बघून अजिबात सोडू नका. मला तुम्ही काय दाखवूच नका तुमचे मार्क किती आहेत, तुम्ही किती पाण्यात आहेत हे मला माहिती. म्हणून यू डोंट हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ मी. माझ्या पुढे स्वतःला प्रूव्ह करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही तुमच्या स्वतः पुढे प्रूव्ह व्हा, तर तुम्हाला सक्सेस मिळू शकते. जीवनात कुठं अडणार नाही तुम्ही. ज्या व्यक्तीची स्पर्धा स्वतःशी असते, काल मी काय होतो आणि आज काय आहे, दॅट लिटल बिट इम्प्रूव्हमेंट कॉन्ट्रीब्युट्स इन लार्ज सक्सेस. मोठं यश आपल्याला मिळू शकते. इमानदारी दाखवली आपण स्वतःसोबत. बघून घेताल जास्त मार्क पडतील, कमी मार्क पडतील, वाढतील काही मार्क, पण स्वतःला काय वाटेल की यार मला छान मार्क पडले तर मला अभ्यास करायची जास्त करत नाही. फसवताय, स्वतःला फसवताय तुम्ही. एक्झाम मनातून सोडवायची. मार्क कमी घ्या. तुम्हाला कमी मार्क जर पडले तर मला समजन की काय राहिले, काय चुकायले माझं, विद्यार्थ्यांसाठी काय कमी पडतोय मी, अँड आय विल प्रोव्हाइड दॅट ईच अँड एव्हरीथिंग टू यू. ती गोष्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. कस्टमली मला कळ की हा विद्यार्थी, याचा विद्यार्थीचं काय, कुठं काय, कसं, त्याला कोणत्या गोष्टीत अडचण येईल. तुमचे कमतरता मला कळल्याशिवाय मी त्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो का? नाही. ते इम्प्रूव्हमेंट मला करण्यासाठी एक्झाम घेणं महत्त्वाचं आहे, आणि ती एक्झाम एकदम फेथफुली, ऑनेस्टली सोडवणं हे तुमचं काम आहे. ते मात्र प्लीज करा. या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या ना बस. आणि रिडिंगमध्ये लक्षात ठेवा, आपल्या पुस्तकासोबत तुम्हाला NCERTचे जर अवेलेबल असतील तर CBSEचे देखील NCERTचे बुक्स देखील वाचायचे आहेत. कारण नीट JEE भविष्यात ज्या तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्यात यांच्यामध्ये NCERT खूप इम्पॉर्टंट आहे. CBSEचे असतील तर ते देखील रीड करू शकतात. भरपूर चान्स आहे. आणि यू गॉट इंटरनेट बॉयज, इंटरनेट देखील आहे तुमच्याकडं. खूप मोठं इन्फॉर्मेशनचं जाळं तुमच्याकडे अवेलेबल आहे. जी काही ती माहिती तुम्ही तिथं घेऊ शकतात. एक्स्ट्रा रीडिंग देखील महत्त्वाची. आपले बुक वाचत तुम्ही NCERTचे पुस्तक वाचा. टेलिग्रामच्या ग्रुपवर टाकलेत मी PDF फाईल, टेलिग्रामच्या ग्रुपवर टाकलेत. ज्याला असं मोबाईल वाचू वाटत नाही त्यांनी बुक ऑर्डर करा, पण वाचाल तर वाचाल, नाहीतर खपाल, नाहीतर काहीच होणार नाही. म्हणून रीडिंग महत्त्वाची आहे. DPP सॉल्व करणं, एक्झाम देणं मनातून. ज्या काही अडचणी येतात त्या DSP म्हणजे डाऊट सॉल्विंग पिरियड, डाऊट क्लिअरन्स पिरियड, DCP जो असतो आपला सेपरेट तुमच्यासाठी, हा पिरियड मॉडिफाय केला आहे आपण. रात्रीच्या वेळेला आपण फक्त डाऊट क्लिअरन्स करतो. त्याच्यामध्ये डाऊट विचारत चला, प्लीज कृपया विचारत चला. अभ्यास करताना NCERTचा अभ्यास करताय, CBSEचा अभ्यास करताय, बोर्डाचा अभ्यास करताय, मला डाऊट विचारत चला. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. आत्ता होतील तर त्या पुढे टिकतील. बघा, आत्ता जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या तर आयुष्यभर होत नाहीत. किती झालं मग? आत्ताच पुरून घ्या. नंबर 1 पण.
कोणत्याही अडचणी येऊ द्या, मी आहे. आय एम हिअर. डोंट फिअर. ओके. तर दिस इज आवर प्लॅनिंग. आणि अशा प्रकारे आपल्याला प्लॅन करायचा आहे. रोज DPP सेंड करणं, एक्झाम वेळेच्या वेळी घेणं, आपली एक्झाम प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आणि त्यानंतर कंबाईन टेस्ट देखील होणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, सब्जेक्टिव्ह एक्झाम्स, वेगवेगळ्या एक्झाम्स असतात. प्रकार तुम्हाला माहीत आहेत ऑलरेडी. तुम्ही फक्त मला कोऑपरेट करा, मला सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी तुमची 100% क्वेरी जी आहे, 100% डाऊट जे आहेत, 100% कन्सेप्ट जे आहेत, त्या सगळ्या क्लिअर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर कोऑपरेट केलं तर स्वतःसाठी. ओके. कारण ही गेलेली वेळ पुन्हा वापस येणे नव्हे. दॅट्स वाय तुम्ही सगळ्यांचा जबरदस्त सपोर्ट आहे मला सध्या. पण कोऑपरेट तुम्ही खूप छान करताय. ऑनलाईन एज्युकेशनला जबरदस्त तुम्ही सपोर्ट करताय. तुम्ही इथून पुढे करा. आणि आता फक्त तुमचं होतं 70-80% बट यू शुड मूव दॅट टू 100%. हे आता तुम्हाला 100% पोहोचायचं आहे. पोहोचायचंय का नाही? पोहोचायचंय का नाही? 100% पोहोचायचंय सर. देन फॉलो दिस रूल्स. ही प्लॅनिंग तुम्ही फॉलो करा. बस बस. तुमचा एकदा बेस झाला पक्का की नंतरची तुमची इमारत ही गगनचुंबी होऊन जाईल. कितीतरी उंच यशाचं शिखर जे आहे ते तुम्हाला ठेंगणं वाटेल तुमच्या पुढे. ओके. तर ही प्लॅनिंग प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही करू शकता. सध्या तरी सायन्ससाठी ही प्लॅनिंग अप्लाय करा. बिकॉज सायन्स इज अ मॅजिक दॅट वर्क्स. ओके. तर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इन्स्पिरेशन लक्षात ठेवा, मोटिवेशन जागा करा आणि पेटून कामाला लागा. थँक्यू.